स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने शहरातील हॉटेल असोसिएशन सोबत एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली। यामध्ये कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि प्लास्टिक बंदीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या बैठकीत देण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत हॉटेल असोसिएशन सोबत विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पार पडली। या कार्यशाळेत हॉटेल व्यावसायिकांना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करूनच घंटागाडी किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। एकल प्लास्टिकचा वापर टाळणं, प्लास्टिक बंदीचे नियम काटेकोरपणे पाळणं तसंच घनकचरा व्यवस्थापन अधिनियमन 2016 नुसार कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते। याबाबतही माहिती हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आली। उपायुक्त परितोष कंकाळ आणि सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। या कार्यशाळेत हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि सूचना समोर मांडण्यात आल्या। प्लास्टिक विक्रेते, दुकानदार आणि चेंबर ऑफ कॉमर्स सोबतही स्वतंत्र बैठक घेण्यात आल्याचं महापालिकेने सांगितलं। या कार्यशाळेला मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, विवेक शिंदे, योगेश सावंत यांच्यासोबत मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते।